आपण 17व्या फ्लोअरला आहे. 17व्या फ्लोअरला रमाडा हॉटेल आणि 17व्या फ्लोअरवरून का व्ह्यू येतोय. काय मस्त व्ह्यू येतो देख बाय रमाडा हॉटेल का. सही ना. आणि टुकटुक म्हणजे काय तुम्हाला सांगतो. म्हणजे आपली टमटम टमटम आणि गाणी असलेली म्युझिक वाली ढिंचॅक रिक्षा. एवढं ट्रॅफिक आहे पण पॅ पॅ पी पी पू पू काहीच ऐकू येत नाही ट्रॅफिक. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सो आजचा आपला शेवटचा दिवस आहे बँकॉकमधला आणि आता आपण चाललो. हां शेवटची रात्र आणि आता नाही संध्याकाळ झाली. हां सर येतात आहे आणि आपण चाललो शॉपिंगला. अरे बापरे तुम्हाला माहिती आहे आपण 17व्या फ्लोअरला आहे. 17व्या फ्लोअरला रमाडा हॉटेल आणि 17व्या फ्लोअरवरून का व्ह्यू येतोय. मस्त ना सॉलिड व्ह्यू होते. बापरे सही आहे सही आहे. 17व्या माळ्यावर होतो आपण आणि आत्ता आपण जाणार आहोत शॉपिंगला. अरे अरे थांबवायची ना लिफ्ट. आता ठीक आहे थांबायला लागेल थोडं. सगळेच पब्लिक खाली आले. का मस्त वाटतं. म्हणजे मी सांगू नाही शकत असा व्ह्यू होतो इथून. पहिला अच्छा निघालो सगळे. हॉटेल सोडले. चालत गेलं तर लवकर आहे. हो पण आपण जाणार कुठे आहे. जाणार कुठे. हां प्लॅटिनम मॉल. प्लॅटिनम मॉल म्हणजे मार्केट. ओके मॉल म्हणजे आणि आणि कुठे दुसरे मोठे मोठे ब्रँडेड मॉल पण आहे. किती लांब आहे इथून. इथून तो चालत 1 किलोमीटर आहे पण हा. टुकटुकने जरा लांब आहे अच्छा. कारण इथे वन वे आहे ना जास्त म्हणून. आणि टुकटुक म्हणजे काय तुम्हाला सांगतो. म्हणजे आपली टमटम. टमटम आणि गाणी असलेली म्युझिक वाली ढिंचॅक रिक्षा. वडाप वडाप वडाप. ढिंचॅक रिक्षा ढिंचॅक. बघूया भेटते काय ते. त्यांच्या समोरच आहे. हा भेटेल. हा झाली तिकडे बुक पण झाली. टमटम टुकटुक. अरे काय मस्त व्ह्यू येतो देख बाय रमाडा हॉटेल का. सही ना. ऑल 300 ना. अच्छा आम्ही डायरेक्ट व्हॅनच बुक केले मोठी 14 लोकांसाठी. आणि टुकटुक बघू येताना टुकटुकने येऊ. व्हॅन परवडते म्हणून व्हॅनने जाऊया. अरे भाई बड़ी बहन खाली भेटणं आहे. आगे बैठेगा ना वो बिल भरने वाला है, इसलिए संभल के बैठो. हा असंच असतं. शपथ यार इकडचा ट्रॅफिक तुम्ही विचारू नका. गाडीतून उतरलो मार्केटला काय पोहोचलो ना अजून. गाडीतून उतरलो सगळे आणि आता चालत चाललं. चालत लवकर पोहोचू. गाड़ी जाने ना बड़े अभी 800 मीटर है. हा मॅडम चला चला. चांगलं आहे ना पण. मॅडम आहे सोबत ना त्या बोलतात रिझनेबल प्राईस आहे तर आपण तिकडे जाऊया. प्लॅटिनम आणि प्रतुनम अर्धे गेलेत प्रतुनमला अर्धे चाललो आम्ही प्लॅटिनम मॉलला. लेट्स सी बघू काय शॉपिंग करण्यासारखं. घेऊन तर जायचंच आहे घरी ना.
गाईस इथेच आहे समोर अमारी, ते बॉयको, नोवोटेल आणि त्या साईडला आहे प्लॅटिनम. आता त्या साईडला प्लॅटिनम होता, आम्ही खालून रोड क्रॉस करून जाणार होतो. तर तुम्हाला माहिती आहे बँकॉकमध्ये काय रोड क्रॉस करत नाहीत, तुम्हाला ब्रिज दिला आहे, ब्रिजचा वापर करा. आम्ही पण आता ब्रिजचाच वापर करतो आहे. हॉटेल समोर आहे पण तिथे जायला पण एवढं कष्ट लागतं. त्यांच्याकडे क्रॉस सिस्टम कसं आहे, जिथे फुटपाथ आहे ना तिथेच तुम्ही क्रॉस करू शकता. आपल्याकडे कुठे पण क्रॉस केलेलं चालतं, पण असं नाही. रूल इज अ रूल. आता इथे जेब्रा क्रॉसिंग आहे तर तुम्ही इथेच क्रॉस करा, असं आहे. चला रे चला इथे क्रॉस करा. तसंही क्रॉस करू शकलो असतो, बट जे आहे ते आहे. या प्लॅटिनम मॉलच्या इथे खाली आलो आहे. Let's go. Yo, I'm like an addict, do I gotta have it. I ain't even playing, got a really bad habit. If it moves, gotta grab it, fuse like a magnet. Lose, won't have it till I'm doomed in a casket. I ain't playing, got a weird mind. If you work 8 hours, I'ma work 9. If the shit tastes sour, you should taste mine. I'ma stay in power for a long time. Get up, nah, I ain't a quitter. Toss me the ball, I'm a really big hitter. Big picture, I'm a straight killer. Rising the song to the highest bidder. Got juice, got gas, I'ma move fast. New shoes, new tracks, like who's that? I'm new, come back, better than last. Yeah, it's a new me, never gonna look back. I'm never gonna look back. हो गाईज, आम्ही मॉलमध्ये गेलो होतो, पण मॉलमध्ये खूप कॉस्टली आहे, त्यामुळे आम्ही मॉलमधून बाहेर आलो. आता मी बाहेर स्ट्रीटला जाऊन शॉपिंग करतो. आणि मी तुम्हाला बोललो होतो ना मगाशी मी टुकटुकने येणार होतो, ते ही ह्यांची टुकटुक म्हणजे टॅक्सी. टुकटुक टॅक्सी, टुकटुक टॅक्सी. आता ह्याच्यात किती जण बसतात काय मला माहीत नाही, पण सॉलिड आहे यार. रिक्षाच आहे एक प्रकारची, त्याला हे लोक टॅक्सी बोलतात. आणि ह्याने पण येऊ शकलो असतो, पण ट्रॅफिक एवढं आहे की सांगू नाही शकत. म्हणजे बँकॉकमध्ये हा ट्रॅफिक असा असू शकतो हे मला पण माहीत नव्हतं, पण ठीक आहे, सगळीकडेच असतो ट्रॅफिक. मस्त आहे ना. थोड्या वेळाने आपण स्ट्रीटवर जाऊ, जिथे आपण जिथून आलो तिथे बऱ्यापैकी बघितलं होतं सगळ्यांनीच की म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये होतं तिथे पण. सो आपण तिथे ट्राय करूया, काहीतरी तिथे परचेस करूया, बघूया. चला ओके गाईज, तो आहे माझ्या मागे प्लॅटिनम मॉल माझ्या मागचा. आणि आता परत आपण क्रॉस करून त्या साईडला जाणार आहोत, तिथे बघितलेलं तिथे. अच्छा, मॉलमधून बाहेर येण्याचं रिझन कॉस्टली म्हणजे एवढं कॉस्टली नाही आहे, पण ठीक आहे, आम्ही बात कमी आणले त्यामुळे ते आमच्यासाठी रिझनेबल नव्हतं, ते म्हणजे आमच्यासाठी कॉस्टली होतं. आणि म्हणूनच जेवढं आणलं आहे तेवढं तरी म्हणजे काही ना काहीतरी सामान घरी घेऊन जाता येईल असं बघायचं आहे मला पण आणि सगळ्यांनाच. आणि म्हणूनच तिथे स्ट्रीटवर जाणार होतं आपण शॉपिंग करायला. तसं रिजनेबलच होतं, एवढं काय महाग नव्हतं, पण ठीक आहे. काहीच मी आलो होते ते, मला टी शर्ट खूप चांगले दिसले आणि सँडो पण मस्त होते, तर मी एक सँडो आणि एक टी शर्ट घेतलं मी ह्यातलं. मला खूप आवडलेले बँकॉकचे आणि मला भेटलेत 100 मग असे 200 बातमध्ये भेटलेत, मी मस्त घेतले आहेत. पुढे बघूया आपण पुढे काय आहे का अजून. गाईज, वी आर इंडियन्स आणि तुम्हाला माहिती आहे आपण बार्गेनिंग करण्यात चुकत नाही. तेच चालू आहे ते. 180 लास्ट ऐकत नाही पण आपण ऐकू. ठीक आहे. हो चला भी है. आपल्या दोस्त लोक देणार आहे. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something
make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. राईट, शॉपिंग झाली आमची. सगळ्यांनीच काय ना काहीतरी घेतलं आहे. इकडे बघा रे, दाखव ना, बॅगचं दाखव. मी पण घेतलं आहे घरी, कपडे आणि चॉकलेट्स घेतले आहेत. पण खूप झालं यार, म्हणजे एवढ्याची शॉपिंग नाही ना म्हटलं तरी इंडियामध्ये जवळजवळ 3,000 रुपये झाले, 3,000 की 3,500 रुपये झाले, त्यापेक्षा जास्त मे बी. आता चाललो आम्ही हॉटेलवरती. त्याआधी बघू कुठे काय स्ट्रीट फूड खाता आलं तर खाऊ. आम्ही ट्राय करायचं म्हणतो आहे. एकदम ते रस्त्यावरचं हे वाटतं, नॉनव्हेज वाटतं, आणि आज तर नॉनव्हेज कोण खाणार नाही मे बी. तो डायरेक्ट हॉटेलवरती जाऊन जेवू आम्ही. बाकी थोडीशी लाईफस्टाईल सॉलिड आहे. एवढं ट्रॅफिक आहे, पण पॅ पॅ पी पी पू पू काहीच ऐकू येत नाही. ट्रॅफिक आहे, एक पण हॉर्न नाही वाजवत आहे कोणी. हा बाबा डिस्टर्ब होईल कोणाला काय नाही. डिसेंट वेमध्ये सगळं चाललेलं आहे. आय लव्ह इट. ट्रॅफिकच्या बाबतीत मला हे नक्की सांगावं वाटेल की आय लव्ह थायलंड. हे फुके आपलं हे पटाया आणि बँकॉकमध्ये सेम ठिकाणी. सुपर बाईक्स. झालं, सगळं फिरून झालं आहे गाईस. हॉटेलवर पण आलो आहे. आता भूक पण लागले. अजून फिरायचं मन होतं. सामान जेवढं होतं तेवढं घेतलं आहे. अजून जर असते बात, म्हणजे ऑनेस्टली टेल यू, तर काय ना काहीतरी खर्च केला असतं कुठे ना कुठे. काय ना काहीतरी वस्तू वगैरे अजून घेऊन गेलो असतो. बट इट्स ओके. जेवढं घेतलं आहे तेवढं पण खूप आहे यार. आता ते बॅगेत भरून कसं घेऊन जायचं ते बघायचं. कारण बॅग आधीच घेऊन आलो होतो, ते पॅक होती. आता परत हे सामान टाकायचं आहे. ते चाबी आहे काय? झाली शॉपिंग. आता बॅग भरायची, ती भरू आणि मग थोड्या वेळानंतर खाली जेवायला जाऊ आणि कुठे बाहेर गेलो राऊंड मारायला तर जाऊ. आणि खूप फिरलो यार, मजा आली. खरंच जायचं मन नाही करत आहे आता एवढं. थायलंडला आलो आहे तर अच्छा, थायलंडमध्ये एक गोष्ट सांगतो. स्ट्रीटवर तुम्ही फिराल, तुम्हाला खूप फूड्स वगैरे भेटतील आणि शॉपिंग करण्यासारखी पण खूप ठिकाणं आहेत. आणि मसाज पार्लर इकडे खूप आहेत. स्पेशली लेडीज लोक चालवतात. मसाज पार्लर नाक्यावर तुम्हाला भेटणार. आणि तुम्ही बघा, रिजनेबल रेट असेल, तुम्हाला परवडणार असेल तर तुम्ही करू शकता मसाज. ते एक चांगलं इकडे आणि फेमसच ॲक्च्युली त्यासाठी आहे ते. आणि शॉपिंगसाठी वगैरे तर आहेच, कपडा लत्ता आणि अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत. नाही असं नाही. कोणाला